चला नमस्कार. पहा, कोकण प्रशासकीय विभाग म्हणजे मुंबई. आता मुंबई 0 तालुके असणारा मुंबई शहर आणि 3 तालुके असणारा मुंबई उपनगर याचं विभाजन 1990. आता मुख्य गोष्ट कोकण म्हणजे 30,728 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग. त्याच्यामध्ये 50 तालुके आणि 7 जिल्हे आहेत. त्या 7 जिल्ह्यांना समुद्र किनारपट्टी 720 किलोमीटर आहे. काहीला प्रश्न पडेल की बाबा हे यूट्यूब फेसबुकवर इकडे कसं काय व्हिडिओ टाकला. तर काल एका फोक्यानं मला कमेंट केली होती की यूट्यूबला फॉलोअर आणि लाईक मिळवण्यासाठी हे करू नका, तिकडे भरती आलेली आहे. तर मग त्या दलिंदरासाठी हे मुद्दाम क्लास एक फेसबुकला घ्यालो आणि मग इकडे यूट्यूबला. चल पहा, तर विधान परिषद. आता आपण काय होतो दैनंदिन जीवनामध्ये ज्याचं वय 18 वर्षापेक्षा अधिक आहे, 61वी घटनादुरुस्ती 1989 आणि मग त्यानुसार ज्याला मतदानाचा अधिकार मिळाला, मग आपण खासदाराला मतदान करतो, आपण आमदाराला मतदान करतो, आपण जिल्हा परिषद सदस्याला मतदान करतो, आपण ग्रामपंचायत सदस्याला मतदान करतो, पंचायत समिती सदस्याला मतदान करतो, शहरात असेल तर नगरपालिका महानगरपालिकेला मतदान करतो. आता मुख्य काय असते, पण आपल्याला विधान परिषदेचा आमदार कसा निवडला जातो, कोणामार्फत निवडला जातो, असे अनेक कुटाने आपल्याला कळत नाही नेमकं कोण कोणाला मतदान करते. कळलं का? मग त्यासाठी हा आपण व्हिडिओ घ्यालो. आता विधान परिषद पोरो पहा, लक्षात घ्या. तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. मग या निवडणुकीमध्ये अनिल परब असतील, अभयंकर असतील, किशोर दराडे असतील, त्यानंतर डावखेरे असतील, यांचा काय झाला, विजय झाला. मग यांनी कोणाकोणाचा पराभव केला. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गटाचा कब्जा कस काय बाबा आहे ना, शिवसेना, मग शिंदे गटाच्या इथं बी निराशा आली, म्हणजे शिवसेना जे आहे आणि इकडं आता उद्धव ठाकरे गट. तर ह्याही गोष्टी पाहत असताना नेमकं विधान परिषद काय असते जरासं क्लिअर करतो. इकडे पहा, आता विधान परिषद पहिली गोष्ट तर या सभागृहाची गरजच काय. पण जो भाऊ निवडून येऊ शकत नाही आणि त्याला एखाद्या पदावर बसायचं, तर सरकारनं राजकीय लोकांमध्ये प्रत्येक ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध करून दिल्यात. इथं एखाद्या पोराचं पाटीवर नाव असेल ना एखाद्या राजकीय, तर त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघत नाही, त्याला नोकरी करता येत नाही. पण इकडं भाऊ इकडून नाही निवडून आला तिकडून ये, पण आमच्या बोकाडीवर बसच. ह्या कार्यक्रम डिलीट आहे आपला. कळलं का? तिकडं प्रत्येक सुखसुविधा, जेलमध्ये जरी असेल तरी निवडणूक लढवता येते, त्यांना कुटाणा जरी केला असेल तरी निवडणूक लढवता येते, 4-5 महत्त्वाची वीस लेकरं असेल तरी निवडणूक लढवता येते. पण इकडं नाही. 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यास तुम्हाला पोलीस भरती देता येणार नाही. 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यास तुम्हाला ह्या प्रशासकीय जे काही नोकऱ्या असतील, संधी असतील, ती उपभोगता येणार नाही. बाकी तुमच्या इकडे काही चालेल, चालू द्या. हां, तर पहा, विधान परिषद कलम 169 नुसार विधान परिषद असावी अशी राज्यघटनेमध्ये तरतूद आहे. मग विधान परिषद कशी निर्माण करावी बा, तर ती निर्माण करण्यासाठी तुमच्या राज्यात जी विधानसभा आहे, आता आपल्या भारतामध्ये सध्या 30 विधानसभा आहेत, 28 घटक राज्यामधल्या आणि 2 केंद्रशासित प्रदेशामधल्या. एक पॉंडेचेरी 30 आमदाराची विधानसभा आणि एक दिल्ली 70 आमदाराची विधानसभा. आता पहा, विधानसभेच्या 2/3 बहुमताने ज्या ठिकाणी हे बहुमत मिळालं त्या ठिकाणी आपण विधान परिषद निर्माण करतो. आता लक्षात घ्या, अलीकडं 2021ला असं बहुमत पश्चिम बंगाल नावाच्या राज्यामध्ये मिळाले, मात्र आणखी या ठिकाणी विधान परिषद चालू झालेली नाही आहे. आता पहा, त्यानंतर 2018ला ओरिसा नावाचं राज्य आहे, या राज्यानं देखील काय केलंय, आपलं विधेयक पास केलंय, मात्र याही राज्यामध्ये आणखी विधान परिषद पारित करण्यात आलेली नाही. आता हे झालं. मग हे झाल्याच्या नंतर काय बाबा, सध्या भारताचा विचार केला तर 6 राज्यामध्ये विधान परिषदा आहेत. मग याच्यामध्ये पहिलं आपलं राज्य. मी काय म्हणलं तुम्हाला, विधान परिषद का होणे, जो भाऊ विधानसभेत निवडून येत नाही पण त्याला सत्ता पाहिजेच, त्याला विधान परिषदेत निवडून आणायचं आणि आपण आपल्या सत्तेत जायचं, त्याला पद द्यायचं, मंत्री करायचं. ह्या प्रत्येक गोष्टी इथं आहेत विधान परिषदेमध्ये. हां, तसं शेतकऱ्यासाठी नाही, सोयाबीन गेली तर सरकार त्याला कर्ज देईना, आता भैमुख पेर, हां काही कोणी काय नाही. आपला कार्यक्रम दोन्ही कोण बी. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषद 78 आमदाराची आहे. आता महाराष्ट्राच्या खाली आग्नेय दिशेला तेलंगणा नावाचं राज्य, इथली विधान परिषद 40 आमदाराची आहे. तेलंगणा 2014ला निर्माण झालेल्या आंध्र प्रदेशमधून इथली विधान परिषद 58 आमदाराची आहे. याच्या बाजूला कर्नाटक नावाचं राज्य आहे, जे महाराष्ट्राच्या दक्षिण आग्नेय दिशेला 7 जिल्ह्याला लागून आहे, तिथली विधान परिषद 75 आमदाराची आहे. त्यानंतर 75 आमदार असणारी विधान परिषद बिहार राज्याची आहे आणि सर्वाधिक मोठी उत्तर प्रदेश 100 आमदाराची विधान परिषद आहे. यस. आता एक गोष्ट क्लिअर करा, विधान परिषद सदस्यांची निवड, पहिली गोष्ट सदस्य कशी ठरवल्या जातात, तर
7वी घटनादुरुस्ती, घटनादुरुस्ती करण्यासाठी राज्यघटनेत कलम 368 आहे. घटनादुरुस्ती पहा, ही संकल्पना आपण आपल्या देशाच्या संविधानात दक्षिण आफ्रिका नावाच्या देशाकडून घेतलेली आहे. मग 7वी घटनादुरुस्ती 1956 नुसार एखाद्या राज्याची जी विधानसभा असेल, या विधानसभेच्या 1/3 पेक्षा जास्त होणार नाही एवढे सदस्य तुम्हाला विधान परिषदेमध्ये ठेवता येतील. बबनराव, मैं जो बात कर रहा हूँ वो समझ में आ रहा क्या? यस, विधान परिषद. किंवा 40 पेक्षा कमी आमदार विधान परिषदेमध्ये ठेवता येणार नाही. यस, डडंग टट्टांग. मैं जो बात कर रहा हूँ वो समझ में आ रहा? तुम बोलेंगे तुम हिंदी ऐसे क्यों बोल रहे? तो अपन रजाकार के गुलाम थे, उन्होंने 2 टाइम मारे अपन को. हाँ, तर पहा, विधानसभा 1/3 पेक्षा जास्त सदस्य असणार नाही आणि 40 पेक्षा कमी असणार नाही. पण अपवाद होता जम्मू काश्मीर नावाचं राज्य. या जम्मू काश्मीर नावाच्या राज्याची विधान परिषद 36 आमदाराची होती. मात्र 5 ऑगस्ट 2019ला इथं कलम 370 आणि कलम 35A हटवण्यात आली आणि म्हणून लक्षात घ्या, त्या ठिकाणची विधानसभा उडाली, इनडायरेक्टली विधान परिषद उडाली. कारण विधानसभा नसल्या विधान परिषद ठेवता येईल का? नाहीये. आणि त्या ठिकाणी नव्यानं 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले, ते म्हणजे लडाख आणि जम्मू काश्मीर. मग भारतात सध्या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता ही झाली सदस्यांची निवड, ही अशा पद्धतीने केली जाते. पूर्व लक्षात घ्या. मग आता हा सदस्य निवडून येण्यासाठी हा 5 प्रकारे निवडला जातो. विधान परिषदेचा सदस्य 5 प्रकारे निवडला जातो. मग कसा बाबा? तर पहा, पहिल्यांदा तो निवडला जातो स्थानिक स्वराज्य संस्था. आता आपण काय करूया, आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया. स्थानिक स्वराज्य संस्था मग काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था ही संकल्पना 1882ला उदयास आली आणि तिचे जनक आहेत लॉर्ड रिपन. पहा, मग यांच्यामार्फत 1/3 सदस्य म्हणजे महाराष्ट्रात 22 MLC, विधान परिषदेच्या आमदाराला MLC म्हणतात, मेंबर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. पहा, आणि विधानसभेच्या आमदाराला MLA म्हणतात, मेंबर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. हां, काही म्हणू, ते आमदार असते आणि आपण त्याचे कार्यकर्ते असतो. साहेबाला पाणी देऊ का? साहेबाला चहा देऊ का? हे देऊ का? ते देऊ का? दे, काय द्यायचं दे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोण? मग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका यांचे सदस्य एवढ्यांचं मिळून एखाद्या आमदाराला निवडून देत असतील तर त्याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत निवडून दिलेला विधान परिषदेचा आमदार. असे महाराष्ट्रात किती निवडले जातात? 22. जसं आपल्या परभणीत कोण आहे? इम्पल व बिजोरिया. हां, आहेत, जाऊ द्या, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. हां, आता त्यानंतर लक्षात घे मग कोण बाबा? हां, विधानसभेचे आमदार. बाब्या, विधानसभेचे आमदार. पहा, मग विधानसभेचे आमदार यांच्यामार्फत 1/3 सदस्य म्हणजे नेमके किती बाबा? तर 30 MLC आमदार. आमदारामार्फत आमदार निवडले जातात. विधानसभेच्या आमदारामार्फत विधान परिषदेचे 30 आमदार निवडल्या जातात. आमदारामार्फत आमदार. मागं मॅटर झालं का? हे त्याला मतदान केलं, ते याला केलं, झालं ते BJP तेव्हा हे वेगवेगळे होते, आता सर्व एकत्र आले. आता कोण कोणाचं आहे आपल्याला ताळमेळ लागणं, फक्त आपण आपले राहा एवढं तरी लक्षात ठेवा. हां, विधानसभेच्या आमदारामार्फत. आता पदवीधर मतदारसंघ, आता ज्यानं डिग्री झाली, 3 वर्ष झाले, ज्याचं नाव नोंदणी आहे, यांच्यामार्फत लक्षात घ्या 1/12 म्हणजे 7 विधान परिषदेचे आमदार पदवीधर मतदारसंघातून निवडल्या जातात. ज्यांची डिग्री झाली, BA, BCom, BSc यांची मग नाव नोंदणी होते, त्यांना तो मतदान करण्याचा अधिकार असतो. फक्त ग्रॅज्युएशन झालं म्हणजे मतदानाचा अधिकार नसतो, त्यासाठी नाव नोंदणी करावी लागते. बबनराव, यस. आता त्यानंतर काय बाबा? हां, शिक्षक मतदारसंघ. शिक्षक मतदारसंघ, एक गोष्ट क्लिअर करा, जिल्हा परिषदेचा शिक्षक ही निवडणूक लढू शकत नाही. संस्थेवर असलेल्या शिक्षकांना ही निवडणूक लढवता येते. यस. तर मग याच्यामार्फत 1/12 म्हणजे 7 सदस्य निवडून दिल्या जातात. आता राहिलं शेवटचं. शेवटचं काय बाबा? हे पाय, आपल्या राज्यात राज्यपाल असतो. या राज्यपालामार्फत नामनिर्देशित म्हणजे एखादा इकडून याच्यातून बी निवडून आला आणि त्याला पद द्यायचं आहे, तो पक्षासाठी लय गरजेचं आहे. तर मग ते मोठा पक्ष काय करते? त्याला राज्यपालाला घ्यायला होते. राज्यपाल बी द्यायचाच, आमदार बी द्यायचाच, मंत्रीपद बी द्यायचंच. आपला आसमान से टपका, खजूर पे लटकान, घर का न घाट का, डड्डंग टट्टांग, चल द्या.
हां, मग यांच्यामार्फत 1/6 म्हणजे 12 आमदार. असे आपले किती आमदार आहेत महाराष्ट्रात? 78. किती आमदार आहेत? त्याच्यानंतर काय होते बाबा, हे सभागृह कधीच खाली होत नसते. दर 2 वर्षाला 1/3 जातात, नव्याने 1/3 येतात, 1/3 जातात, नव्याने 1/3 येतात. म्हणजे इथं कार्यक्रम किती डेंजर आहे. चला, जे बोलायला ते समजायला पाहिजे. येस नो, ताण घेऊ नका, बाकी मी आहेच ना. हां, ओके. चला, आता हे निवडून आला, मग याला शपथ देते. शपथ कोण देते बाबा? तर आपल्या राज्यात जो कोणी राज्यपाल आहे ते शपथ देते राज्यघटना कलम 188 नुसार. यानं 60 दिवसाच्या आत होणाऱ्या सभेला गैरहजर राहिलं तर याचं सदस्यपद गेलं. भाऊ सहज गेला. मग आता भाऊ दुसरा नाद असला गेलाच नाही, शपथी दिला, मुंबईला गेला पण दुसरीकडे बसला, झाला, याचं सदस्यपद गेलं. मग कलम 188 राज्यपाल शपथ देते. आता यांचा कार्यकाल किती आहे बाबा? तर यांचा कार्यकाल आहे 6 वर्ष. कार्यकाल किती आहे? 6 वर्ष. मग आता ह्या निवडणुका पार पडल्या कोणत्या? मुंबई, हे पदवीधर आणि हे शिक्षक. मग याच्यामध्ये कोणाला बहुमत जास्त मिळालं? तर उद्धव ठाकरे गट. उद्धव ठाकरे गट. मग चिन्ह कोणतं होतं यांचं या निवडणुकीमध्ये? मशाल. कोणतं चिन्ह होतं? मशाल. झालं. आता पाहायचं आपल्याला की हे कळलं. आता हे मग याचा पगार, निधी, विधी आमदारासारखाच. पात्रता, वयवर्ष 30 पाहिजे, महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. त्याच्यानंतर तो कसा असला तरी चालते, त्याला आमदार होता येते. ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता हे पहा, मग इथं पाहिलं आपण निवडणूक झाली. हे पहा, अनिल परब हे निवडून आलेत. अनिल परब निवडून आले, लक्षात घ्या. तर अनिल परबांनी काय केलं? किरण शेलारचा पराभव केला. अनिल परबांनी कोणाचा पराभव केला? किरण शेलार. याने किरण शेलारांचा पराभव केला आहे. बीजेपीच्या किरण शेलार. हे कशाचे आहेत मग? उद्धव ठाकरे गट. ते हो, त्याला उभाठा म्हणायचं नाही. हां हां. पदवीधर मतदारसंघातून अनिल परब हे विजय झाले असून त्यांनी 26,012 मतांनी पराभव केला आहे शिंदे सेनेचा किरण शेलार. त्याच्यानंतर काय बाबा? जोमो अभयंकर हे देखील उद्धव ठाकरे गटाचे आहेत. लक्षात घ्या, यांनी देखील पराभव कोणाचा केलाय? तर त्यांनी पराभव केलाय मोरे. कोणाचा पराभव केलाय? मोरे यांचा पराभव केलाय. त्यांचं निरंजन डावखरे हे 3दा निवडून आलेत. विधान परिषदेवर 3दा निवडून आलेत. भाजपचे आहेत ते. लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी स्थापना 1980, पक्षाचं चिन्ह कमळ, 2014 पासून पक्ष सत्तेत. यस, मोदी साहेब. नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे. कोणाला? किशोर दराडे. म्हणजे ही निवडणूक पार पडली. हे का सांगितलं मी? आपण ज्याला मतदान करतो ते आमदार होते, पण याला आमदारामार्फत आमदार मतदान करते, पदवीधर मतदान करतात, शिक्षक मतदान करतात. मग त्याला आपल्याला कळत नसते ते पण आमदार असते. त्याचं व्हॅल्यू काऊन माहिती आहे की जनमानसा जास्त दिसत नाही, मग आपल्याला कळत नाही जरासं. पण ते पण आमदार आहे, त्याला तसंच सुविधा आहेत. गाडी आहे, घोडी आहे, सर्व आहे, बंगला आहे, बिंगला आहे, मस्त निवासस्थान आहे, सर्व डडंग टटंग सर्व काही सुविधा एक नंबर आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. त्या सर्व सुखसुविधा त्यांना काय बरोबर आहेत म्हणून सांगितलं तुम्हाला की बाबा आपल्याला कळावं म्हणून सांगितलं यांची निवड कशामार्फत होते. आता विधान परिषदेला सध्या अध्यक्ष नाही, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे साहेबांना भर म्हणजे यूट्यूबला मलाही जर मी शिवी दिलीत मग चॅनल उद्याच उडून जाते, पण साहेबांनी तिथं भर सभागृहात अख्खा राज्य पाहिले त्याच्यात शिवी दिली मा डड्डंग लाड साहेबाला. आणि म्हणून 5 दिवस त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत ना, तर 5 दिवस त्यांना बडतर्फ केले, सुट्टी दिली. 5 दिवस आता तुम्ही यायचं नाही आणि आगाव काही बोलायचं नाही, हे बी तुम्हाला माहीत असावं. अंबादासजी दानवे. त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या उपनेते नीलम गोरे. बरोबर आहेत का? हां, पहा बरोबर आहे का? जे आपण पाहिलो ते बरोबर आहे का? पहा, यस नो बोलत चला. हो, नाही तर पुन्हा वांधे. उपाध्यक्षा यस. पहा, मंगलदास पाकवास हे विधान परिषदेचे पहिले अध्यक्ष होत्या. मंगलदास पाकवास. आपल्या महाराष्ट्राची विधान परिषद 1937ला निर्माण झालेली आहे पोरो. महाराष्ट्र निर्माण झालं 1 मे 1960ला. महाराष्ट्र निर्माण होणारं भारतातलं 14वं राज्य आहे आणि 1962ला महाराष्ट्रात पंचायत राज लागू करण्यात आलं. वसंतराव नाईक यांच्या लक्षात घ्या प्रेरणेतून. स्वर्गीय वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री. तर महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं 9वं, निर्माण होणारं 14वं आणि महाराष्ट्र राज्याची विधान परिषद निर्माण झाली 1937ला. त्याचे पहिले अध्यक्ष होते मंगलदास पासवान पाकवास. मंगलदास पाकवास. ओके, तर अशा पद्धतीने म्हणजे विधान परिषदेला कोण कसं मतदान करतं हे कळावं म्हणून सांगितलं. ओके, याच्यामध्ये आमदारामार्फत आमदार मग लय मोठा निधी, स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत म्हणल्यावर ते आईल बिले ते 200-300 रुपयांना मतदान करत नाही, तिकडे लय मोठा फेकावं लागतंय.
तेव्हा तिकडून आमदार होते. मग आपल्यासाठी पदवीधर बरोबर आहे, पण आपले दलिंद्र नाव नोंदणीच करत नाहीत. मग ज्याच्या संस्था आहे, ज्यांचे कॉलेज आहेत, ते त्याच्या पोराला बळजबरी नाव नोंदणी करावं लागते, त्यालाच मतदान करावं लागते, तेच निवडून येते आणि आपल्या बोकांडीवर बसते. आपला कार्यक्रम, आपला कोणी पदवीचा प्रश्न मांडत नाही, पदवीधराचा प्रश्न मांडत नाही, विद्यार्थ्याच्या अडचणीचा प्रश्न मांडत नाही, विद्यार्थ्याच्या फी बद्दलचा प्रश्न मांडत नाही, विद्यार्थ्याच्या सुख सुविधेबद्दलचा प्रश्न मांडत नाही, विद्यार्थ्याच्या परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्याबद्दल प्रश्न मांडत नाही. मग हरामखोर सत्तेत नेमकं येतात कशाला? एखादा तरी प्रश्न आमचा मांडायला पाहिजे, कधी विधान परिषद आमच्याबद्दल बोलायला पाहिजे. हे परीक्षेमध्ये घोटाळे व्हायलेत, पोरांची फीस वाढ झालेली आहे, अनेक पोरांवर अडचणी व्हायल्यात. पक्ष कोणता बी असो, पण नीतिमत्तेशी बांधील राहा. जिथं चुकतंय का त्या चुकीला चूक म्हणायची ताकद तुमच्यात ठेवा. कारण तुम्ही जाणार आहे, तुमच्या जागी कोणतरी येणार आहे, पण तुमच्या अस्तित्वाची लढाई तरी लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे. बाकी तुमचं आयुष्य तुम्हाला लखलाप. चला, अशा पद्धतीने आपण विधान परिषद या ठिकाणी पाहिली. जय हिंद, जय महाराष्ट्र.